पंढरपूर तालुक्यातलं नवराजकीय नेतृत्व ठरणाऱ्या अभिजित पाटलांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन केलंय। यावेळी केलेल्या भाषणात शिवरायांच्या गनिमी काव्याचा उल्लेख करत त्यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा देखील स्पष्ट केली आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। अभिजित पाटलांची आग्र्याहून सुटका। पाटलांचा गनिमी कावा यशस्वी होणार। विधानसभेसाठी पाटलांनी फुंकलं रणशिंग। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय। पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेले अभिजित पाटील यांनी देखील निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्या दृष्टीनं शक्ती प्रदर्शनासाठी वाढदिवसाचा मुहूर्त निवडला। त्यांच्या वाढदिवसाला हजारो कार्यकर्ते जमले होते। जेसीबीतून पुष्पवृष्टीही करण्यात आली। विशेष म्हणजे वाढदिवसाचा केक देखील विधान भवनासारखा होता आणि केकवर अभिजित यांचा फोटो लावलेला होता। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा भाजप नेत्यांच्या जवळ असलेल्या अभिजित पाटलांनी सत्काराच्या भाषणात विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत। मात्र पंढरपूर की माढा, महायुती की महाविकास आघाडी या गोष्टी मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवल्या। शिवरायांनी आग्र्याहून कशी सुटका करून घेतली त्या इतिहासाला उजाळा देत त्यांनी पुढची दिशा कशी असेल याबाबत सूचक वक्तव्य केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ पडली तर त्या ठिकाणी पुरंदरचा तह देखील केला होता। वेळ पडली तर छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये दरबार उधळून देखील त्या ठिकाणी गेले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी आग्र्यावरनं पळून देखील त्या ठिकाणी आले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी समोरच्याचा कोताळा देखील काढला होता। त्यामुळे वेळ पडेल त्या ठिकाणी तो निर्णय घेता आला पाहिजे आणि त्या रणनीतीनुसार भविष्यातले वेध देखील आपल्याला घ्यायचे आहेत। अभिजित पाटील यांनी अगदी कमी कालावधीत तरुण साखर सम्राट अशी ओळख निर्माण केली आहे। अभिजित पाटील कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील प्रवेश केला होता। अभिजित पाटलांची वाढती ताकद पाहून भाजपनं त्यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली। जप्ती टाळण्यासाठी त्यांनी भाजपच्या नेत्यांशी संधान साधलं आणि माढ्यात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा दिला। भाजपच्या जवळीकीनंतर त्यांच्या कारखान्याला 347 कोटी रुपयांचं कर्ज देखील मंजूर करण्यात आलं। आता विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी अभिजित पाटील भाजपला सोडून पुन्हा महाविकास आघाडीच्या गोटात दाखल होणार का याची चर्चा सुरू झाली। विधानसभेसाठी अभिजित पाटलांचा गनिमी कावा यशस्वी होणार का हे पाहावं लागणार आहे। सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।